नमस्कार मित्रांनो, तुमच्या आमच्या आजूबाजूला ज्या गावखेड्यामध्ये आपण राहतो, आपल्या गावाची लोकसंख्या जर 2-3 हजारापर्यंत असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी हमखास अशी 10 ते 15 मुली अशा आहेत, की ज्यांचं वय 25 ते 35 च्या दरम्यान आहे आणि त्यांच्या कपाळी वैधव्य आलेलं आहे, की कुठल्यातरी कारणामुळे त्यांचा नवरा हा गेलेला आहे आणि पदरामध्ये 1 किंवा 2 मुलगा किंवा मुलगी आहेत आणि अशा स्थितीमध्ये नवरा गेल्यामुळे एकतर त्यांना पदरी लेकरं असल्यामुळे दुसरं लग्नही करता येत नाही आणि तसं बिगर नवऱ्याचं एकाकी आयुष्य जगणंही कठीण असतं. अशा अनेक समाजामध्ये मुली आहेत, की ज्यांच्या नशिबी असं वैधव्य आलेलं आहे आणि मग ह्या गोष्टीच्या कारणामुळे काय होतं, की समाजामध्ये जे काही मुला-मुलींच्या संख्येमध्ये थोडीफार विसंगती निर्माण झालेली आहे आणि त्या कारणामुळे किंवा इतर कारणामुळे जी काही मुला-मुलींची लग्न जुळत नाहीत आणि मग आपण कुठेतरी आरोप करतो, की मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलींचे भाव वाढले, चिमणीच्या रखडलेल्या लग्नाची गोष्ट. हे जे काही आपण बिनदिक्कतपणे आपण सोशल मीडियावर आरोप करत असतो, तर त्याच्यामध्ये असे आरोप करत असताना आपण जी काही स्वतःमधली जी काही लाज नावाची जी गोष्ट असते, शरम नावाची गोष्ट असते, ती कुठेतरी आपण विसरलेली आहे, की समाजामध्ये चांगली वाईट तत्व ही सगळीकडेच असतात. मुलां-मुलींमध्ये मुलं जर 20% बिघडलेली असतील, तर मुलीही 10-20% ह्या खराब असतील. ह्या गोष्टी आपण नाकारून चालणार नाही. मात्र सरसकट सगळ्यांनाच दोष देणं हे संयुक्तिक ठरणार नाही. आणि मग ह्या गोष्टी का घडतात, कशामुळे घडतात याचा आपण कधी विचार करत नाही. समाजामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण का वाढत आहे? कर्जबाजारीपणामध्ये आपण तुम्ही आम्ही का लोटलं जात आहोत? आम्ही शेती आणि मातीशी नातं ठेवणारे सांगत असताना मग आपला जो काही पारंपरिक शेती व्यवसाय होता, तो आपण कसा मोडकळीस आणला, तो कसा बुडीत काढला, याच्यावर कोणी विचार करत नाही. 2004-6 साली जी काही नैसर्गिक शेतीची चळवळ महाराष्ट्रामध्ये रुजत होती, तर ती चळवळ आपण कशी बंद पाडली याच्यावर कधी आपण विचार करत नाही. आपल्या जी काही 2007 मध्ये जी काही 70,000 कोटीची कर्जमाफी झाली होती, तर त्या कर्जमाफीच्या तळाशी कोण होतं, की रूट लेव्हलला डाटा कोणी तयार केला आणि त्या काळच्या जे काही राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील यांच्यापर्यंत जो काही डाटा घेऊन गेले होते आणि कर्जमाफी द्यायला त्यावेळेस सरकारला भाग पाडलं होतं. तर त्यावेळेस कुठलेच राजकीय पक्ष त्या कर्जमाफीसाठी नव्हता. हे कारण आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. म्हणून आम्ही सांगतो आहोत, की आम्ही स्वतः रूट लेव्हलला जाऊन तहसील कार्यालयातून आकडेवारी संकलित केली, की या तालुक्यामध्ये या वर्षी या कालावधीमध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, किती लोकांकडे किती कर्ज होतं आणि ती सगळी संकलित केलेली माहिती प्रतिभाताई पाटील यांच्यापर्यंत पोहोचतं करण्यासाठी जे काही राम कळसपूरकर होते, बाबा राहुडकर होते, सुभाष पाळेकर होते, देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे होते, तर यांनी त्या प्रतिभाताई पाटीलची यांची भेट घेऊन तो डाटा त्यांना सुपूर्द केला आणि त्याच्यानंतर 70,000 कोटीची कर्जमाफी झाली होती. मात्र श्रेय घेण्यासाठी अनेक वेगळीच लोक समोर आली होती. तो भाग वेगळा. आताही तीच गोष्ट घडते आहे, की शेतकऱ्यांच्या जे काही कर्जमाफीचा प्रश्न समोर येतो आहो, तर त्याच्याबद्दल जे काही सरकारने पुन्हा ते निकष काहीतरी बदलले आहेत, मागे घेतलेले आहेत, तर सरकारनं पहिली गोष्ट ते निकषच टाकायला नव्हते पाहिजे. आणि टाकले तर सरकारने काही उपकार केले नाही आणि सरकार काही कर्जमाफी देते आहे, ते स्वतःचं घर, वाडा, वावर विकून देत नाही. ते तुमच्या आमच्याच कष्टाचे पैसे तुम्हाला आम्हालाच कुठे देत आहेत. मग या राजकीय नेत्यांना श्रेय देण्याची काहीही गरज नाही, की बच्चू कडूमुळे का रविकांत तपकारमुळे का रोहित पवारमुळे काही घेणं देणं नाही. आम्ही या जगाचे पोशिंदे आहोत, या देशाचे मालक आहोत आणि आम्हाला तुम्ही कर्जमाफी देताय तर तुम्ही आमच्यावर काही उपकार करत नाहीत. या राजकीय नेत्यांना काही श्रेय देण्याची काहीही गरज नाही असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद.